तर हाय फ्रेंड्स, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत फुल 32च्या मापाचं कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहू शकता आता आपण बॅक साईडचं जे आहे अस्तर जोडत आहोत। तर इथे पाहू शकता आपण अशा प्रकारे पिना लावून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते आपल्याला जोडायचं आहे पहिले। तर ते कशा प्रकारे जोडते ते तुम्हाला मी दाखवते। तर पाहू शकता पहिले आपल्याला सुरुवातीला 5 नंबरच्या शिलाईनी जे आहे ते अस्तर अगदी कडेला शिलाई आपल्याला नंबरच्या याने पूर्ण बॅकच्या पार्टला आहे ते आपण जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे असा जो आपल्या बाहेर आलेला कापड एक्स्ट्राचा तो आपल्याला पूर्ण कट करायचा आहे। तर पाहू शकता आपण याचे सगळं जे आहे साईडने आलेला एक्स्ट्रा कापड तो सगळा कट केलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला दुसरं काय काम करायचं आहे की याला आपल्याला बॅक साईडला जे आहे ते टक्स द्यायचे आहे। तर टक्स देण्यासाठी आपल्याला बरोबर आपले जे आहे अशा प्रकारे याची ब्लाऊजचे बॅक साईडला घडी करायची, म्हणजे आपले जे टक्स आहे ते बरोबर प्रॉपर येतात। तर पाहू शकता इथे आपल्याला एक टक्स द्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या साईडने एक टक्सची जी उंची आहे साधारण आपल्याला 4 इंच ठेवायची आहे। तर पाहू शकता इथे आपण अर्धा इंचाची शिलाई लावून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला पाहू शकता आपला जो बॅक पार्ट आहे तो आपला इथे तयार झालेला आहे आणि याचा गळा बघा किती छान मस्त अशा प्रकारे डीप मध्ये आलेला आहे आणि डीप गोल आपला याचा गळा घेतलेला आहे। तर आपला जो बॅक पार्ट आहे तो रेडी झालेला आहे। त्यानंतर आता आपण बघणार आहोत फ्रंट पार्ट। तर इथे आपण फ्रंट पार्ट जोडण्यासाठी सर्वात पहिले कटोरी जोडून घ्यायची, म्हणजे जे आपलं ब्लाऊज आहे ते पटपट शिवून होतं। सर्वात पहिले कटोरी कशा प्रकारे जोडायची ते तुम्हाला सांगते मी। तर कटोरी जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं की सर्वात पहिले आपल्याला जे कटोरीचं जे गोल आकार आहे वरचा तो अशा प्रकारे ठेवायचा खाली। त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे जो आपला मेन कापड आहे तो ठेवायचा। तर पाहू शकते इथे। तर त्यानंतर हा दुसरा, म्हणजे आपल्याला जोडताना थोडं इझी जातं आणि कळतं की कटोरी पण आपली बरोबर म्हणजे सेम होतात, नाही तर मग हे उलटं सुलटं होऊ शकते कधी कधी। त्याच्यासाठी आपल्याला असं करायचं। तर पाहू शकता कटोरीला आपण पूर्ण ती साईडनी गोल गोल शिलाई लावून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला अशाच प्रकारे तो जो साईडनी बाहेर आलेला कापड आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला साईड पीस पण याला जोडायचा आहे। तर आपण सर्वात पहिले आपण हा कापड जो बाहेर आलेला आहे तो आपण कट करूया। तर अशा प्रमाणे आपली जी कटोरी आहे तयार झालेली आहे। त्यानंतर बघा आपण आता दुसरी कटोरी तयार करणार आहोत। त्याचप्रमाणे दोन्ही कटोरी आपला अस्तर जे आहे जोडून घेतलेला आहे आणि लगेच आपण जोडून झाल्यानंतर जो साईडचा कापड आहे तो कट करायचा आणि पटपट एक पार्ट आपण जोडत जायचा, म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते लवकरात लवकर शिवून तयार होते। त्यासाठी मी जे तुम्हाला एक टिप सांगत आहे ते तुम्ही फॉलो जर केली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अर्ध्या तासाच्या आधीपेक्षा पण तुमचं शिवून होणार। तर पाहू शकता अस्तरचं ब्लाऊज तर पटकन आपले दोन जे कटोरी आहे जोडून झालेले आहे, बॅक पार्ट पण जोडून झालेला आहे। त्यानंतर आता आपण जोडणार आहोत क्रॉस पट्टी आणि साईडचा पीस। तर पाहू शकता ही आपली आहे क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी जोडताना आपल्याला सरळ बाजूने ठेवायची आहे आणि उलट्या बाजूला आपल्याला पटवून घ्यायची आहे। तर कशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते, अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी जे ब्लाऊज आहे शिवून दाखवत आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला जोडता पण येणार आणि शिवता पण येणार। जे नवीन असतात शिकणारे तर त्यांना लवकर लक्षात येत नाही की कुठला भाग कशा प्रकारे आपण लवकरात लवकर जोडून जे ब्लाऊज आहे आपलं तयार होणार। तर पाहू शकता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर पाहू शकता ही बाजू आपल्याला सरळ ठेवायची आहे, त्यानंतर ही पण क्रॉस पट्टी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे। तर पाहू शकता
आणि त्यानंतर आता आपल्याला खालून टीप मारायची आहे आणि मग नंतर पलटवायची आहे. तर तुम्ही बघा. तर पाहू शकता ही जी साईडनं आलेला बाहेर कापड आहे अस्तरच्या बाहेर तो आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजला करावंच लागतं एकदम कापड तंतोतंत नाही कट करायचा अस्तरच्या बरोबर. तर थोडा थोडा बाहेरच कट करायचा म्हणजे आपल्याला कळतं, नाही तर मग तो पण कापला जाणार. तर अशा प्रकारे पाहू शकता याला पण आपल्याला तसंच शिवायचं आहे. तर पाहू शकता फ्रेंड्स आपले जे दोन आहे क्रॉसपट्ट्या ते इथे शिवून झालेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला जोडायचा आहे साईड पीस. तर साईड पीस जो आहे तो आपण आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा सरळ बाजूनी. दोन्ही जे आहे ते आपल्याला असे एक एक ठेवायचे. सोप्या पद्धतीने जे आहे ते आपलं ब्लाऊज स्टिचिंग दाखवत आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही आमोरासमोर ठेवायचे पार्ट आणि त्यानंतर आता आपण याला शिलाई मारून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं जे आहे जोडून झालेलं आहे इथे. त्यानंतर बघा दुसरं पण आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायचं आहे आणि साईडनं जे आलेला एक्स्ट्राचा कापड कट करायचा आहे. आता जोडून झालेले आहेत. तर पाहू शकता इथे. त्यानंतर आता आपण जोडणार आहोत कटोरी आणि क्रॉसपट्टी. तर पाहू शकता कटोरी कशा प्रकारे जोडायची ते पण तुम्हाला सांगते मी. तर कटोरी जोडताना नेहमी आपण दोन्ही जे टोक आहे ते असे एकावर एक पकडायचे आणि त्यानंतर कटोरी जोडायची. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे एकावर एक दोन्ही टोक पकडले आहे. टक्स देताना पाहू शकता इथे आपण दोन्ही जे कोपरे आहेत त्याच्यावर एकावर एक पकडायचे आणि त्यानंतर बघा खालचा घेतला आहे आपण 1.5 आणि वरचा घेतला आहे 2.5. अशा प्रकारे आपल्याला इथे द्यायचं आहे टक्स. तर हे असा टक्स दिल्यामुळे काय होतं की आपल्या कटोरीला जो आहे ना तो अजिबात येत नाही. तर पाहू शकता इथे. आणि त्यानंतर आता आपण जोडणार आहोत क्रॉसपट्टी. व्यवस्थित येतो आणि कटोरी जे फिटिंगला छान बसते. तर पाहू शकता. आणि आता आपण जोडणार याला पट्टी आयपट्टी जोडायची आहे. नेट होती म्हटलं माझी याच्यावर ठेवली नेट होती म्हटलं हिरवीवाली अशी पाय करू दे. तर अशा प्रकारे आता आपल्याला आयपट्टी जोडून घ्यायची आहे. तर आपला फ्रंट पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. तर पाहू शकता.
त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरा पण तसाच जोडून घ्यायचा आहे, जसं मी सांगितल्याप्रमाणे तसाच. तर तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही, तो कटोरीला अजिबात येणार नाही आणि कटोरी जी आहे ती आपली छान बसणार. तर पाहू शकता इथे आपलं जे आहे ते कटोरीचं समोरचं फ्रंट पार्ट जे आहे ते शिवून झालेला आहे. तर दोन्ही पार्ट शिवून झालेले आहे. तर पाहू शकता आपला जो गळा आहे अगदी आपला असा परफेक्ट असा गोल आलेला आहे राऊंडमध्ये. तर अशा प्रकारे आपण आपला आता समोरचा पार्ट शिवून झालेला आहे. तर आता आपल्याला जोडायची आहे, त्याला आहे फुगाबाई. तर ती फुगाबाई आता आपण जोडणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पाहू शकता बाई आपण जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि हा आहे नेटचा कापड. तर नेटच्या कापडची आपल्याला फुगाबाई बनवायची आहे. जे आहे ते जे पार्ट आहे ते आपण एकाला एक जोडून घेणार आहोत. तर जोडताना आपल्याला काळजीपूर्वक जोडायचं आहे की आपलं जे आहे. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे पकडायचं दोन्ही आणि अर्धा इंचाची आपल्याला शिलाई लावायची आहे. दोन्ही भाग जे आहे ते एकावर एक ठेवायचे अशा प्रकारे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण जे आहे ते शोल्डर जोडून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला दोन्ही जे आहे ते पार्ट अशा प्रकारे दोन्ही पार्ट जे आहे ते असे जोडून घ्यायचे. त्याच्यावर द्यायचे प्लीट्स. तर पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपलं पॉपची जी बाई आहे तयार झालेली आहे. तर पाहू शकता इथे
तर अशा प्रकारे जी आहे ती बाही आपली तयार झालेली आहे. तशाच प्रकारे आपल्याला दुसरी पण बाही इथे ची स्लीव्स ते इथे आपली अगदी छान पैकी तयार झालेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.